नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये ते 1,00,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/5/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक आदिवासी विकास भवन यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे IT एक्सपर्ट या पदासाठी आहे। एकूण एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। वेतन जे आहे तुम्हाला 65,000 रुपये पर मंथ या ठिकाणी दिलं जाईल। या ठिकाणी तुम्हाला 5 वर्षाचा या ठिकाणी वर्क एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये। त्याचबरोबर बॅचलर किंवा मास्टर डिग्री तुमची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये, टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा BTech कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा BCA BCS झालेलं असेल किंवा तुम्ही रिटायर फील्डमध्ये या ठिकाणी संबंधित विषयामध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे MIS किंवा IT असिस्टंट या पदासाठी। एकूण 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये पर मंथ या पदासाठी दिलं जाईल। ॲटलिस्ट 3 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा असणं या ठिकाणी इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्याचबरोबर तुम्हाला गव्हर्नमेंट वेबसाईट जे आहेत त्या ठिकाणी हँडलचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर MS ऑफिस संदर्भातील आणि मराठी भाषेचे नॉलेज तुम्हाला असायला या ठिकाणी हवं। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे MIS असोसिएट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 65,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला दिलं जाईल। 5 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला असेल MIS डेव्हलपमेंटमध्ये किंवा MIS इम्प्लिमेंटेशनमध्ये किंवा MIS मेंटेनन्स आणि मॉनिटरिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी 5 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत। 75,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। 5 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा असेल रूरल डेव्हलपमेंटमध्ये किंवा या ठिकाणी प्रॉवर्टी अलावेशनमध्ये किंवा एज्युकेशन ट्रिब्युनल डेव्हलपमेंटमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कन्सल्टंट या पदासाठी 1,00,000 रुपये पर मंथ वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। बॅचलर किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल सप्लाय चेन मॅनेजमेंट लॉजिस्टिक्समध्ये किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा संबंधित फील्डमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी आहे। अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी ईमेल ID वरती पाठवू शकता। या ठिकाणी आपल्याला ईमेल ID दिलेला आहे, त्यावरती तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म त्याचबरोबर बायोडाटा जो आहे या ठिकाणी पाठवू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर ही जी वॅकन्सी आहे 11 महिन्याच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।